रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. कोण म्हणतं आत्ताच्या या जेनझी मुलांना मोठ्यांचा आदरच नसतो म्हणून? उलट नात्यांचा ओलावा टिकवण्यासाठी ते खूप प्रामाणिक प्रयत्न करत असतात. जसं या कथेत. गृहीत ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. गृहीत. आम्ही उद्या सकाळी 10:30 पर्यंत पुण्यात पोहोचू रे. सोमवार आहे, तुम्हा दोघांचीही गडबड असणार. काही काळजी करू नका, आम्ही बरोबर घरी पोचतो. जोशी काकांकडनं किल्ली घेतो. रियालाही सांग तसं. बाबांचा फोन. पहिल्यांदाच बाबा नवीन घरी येणार होते, ते पण आई आणि आजीला घेऊन. मिहिरला जरा टेन्शनच आलं. सगळ्यांचीच वय झालेली. आई बाबा 60च्या पुढचे, आजी तर 85 वर्षांची. खरं म्हणजे आम्ही दोघांनीही स्टेशनवर जायला हवं, पण रविवार असताना तर नक्की जमलं असतं. बाबांनी खूप ट्राय केला, पण रिझर्वेशन मिळालंच नाही रविवारचं. तसं फारसं काही अवघड नाहीये खरं तर. स्टेशन बाहेर आलं की रिक्षा पकडायची आणि मग सरळ घरी. शेजारच्या जोशी काकांकडनं किल्ली घेऊन दार उघडायचं. संध्याकाळी मी सुद्धा लवकर घरी पोहोचेन. पण तरीही आजीसाठी तरी जायला हवं होतं. पण नाहीच जमायचं. ऑडिट चालू आहे ना बँकेत, मग हजर राहायलाच हवं. सोमवार म्हणजे रियालाही शक्यच नाही. वीकली मीटिंग असते ना तिची. MD पासून सगळी बडी मंडळी असतात. आठवड्याभराच्या कामाचं रिपोर्टिंग असतं. नुसतं काम चोख असून चालत नाही, त्याची टिमकीही वाजवावी लागते. तशी रियाला त्याची गरज नाही पडली कधी, पण मीटिंग चुकवणं शक्यच नव्हतं. रिया आणि मिहिर जस्ट मॅरिड. जास्त नाही, 6 महिने झाले असतील. नातू नातसून दोघांचा नवा संसार बघायला आजी येणार. रिसीव्ह करायला कुणीच नाही. दोघंही हळहळले. खरं तर दोघांची लाईन ऑफ थिंकिंग सारखीच. नात्यात ओलावा हवा, पण गृहीत धरणं नको. गृहीत धरणं सुरू झालं ना की हक्क गाजवायची सवय लागते. मग क्लॅशेस सुरू होतात. जमेल तेवढं करायचं मनापासून. दोघांनीही हे मान्य केलं. आपल्यापैकी कुणालाही जाणं शक्य नाही, त्यामुळे विषय संपला. आणि तशीच सवय त्यांच्या आधीच्या पिढीलाही. आईबाबांनीही मान्य केलं. सोमवार आहे, कामाची गडबड असणार. वाट वाकडी करून स्टेशनवर पोचणं सोपं नाहीये. आणि कशाला उगीच आटापिटा करायचा. पत्ता माहितीये, रिक्षेतून घरी जाऊ. फार तर रिक्षावाला फिरवून नेईल. 2 पैसे जास्त जातील. थोडीफार शोधाशोध करावी लागेल. जमेल. क्रिस्टल क्लिअर नाती. एकमेकांकडनं अवास्तव अपेक्षा न करणारी. गाडी बरोबर वेळेवर आली. गर्दी कमी झाल्यावर बाबा आजीला घेऊन खाली उतरले. आई गाडीतच थांबली होती सामानाजवळ. आणि एकदम रिया दिसली. आजीला बाकावर बसवलं आणि ती आत शिरली. सामान घेऊन ती आणि आई बाहेर. अगं तू कशाला धावपळ केलीस रिया? खरं तर ऑफिसलाच जायला निघाले होते. मग म्हटलं मारो गोली. इथं माझी माणसं येणार आणि रिसीव्ह करायला मी नसेन तर कैसे चलेगा? बॉसला म्हटलं मला बरं नाहीये. त्याला बोलूच दिलं नाही हो. फोन काट दिया. मिहिरकडे ऑडिट चालू आहे ना, त्याची फार पळापळ झाली असती. मग म्हटलं आपणच जावं. आले पळून. तेवढ्यातल्या तेवढ्यात रियानं तिघांनाही पैर लागू केलं. आजी नाचसुनेवर एकदम फिदा. तिच्या गालाला हात लावत आजीची बोटं मोडून झाली. रियाही खुश. जुग जुग जियो. तुम्ही बसा 5 मिनिटं, मी समोरून कॅन्टीनमधनं सगळ्यांना चहा घेऊन येते. आजीला एनर्जी येईल, मग निघू सावकाश घरी. रिया सुसाट कॅन्टीनच्या दिशेने. तेवढ्यात मिहिर गळ्यात लॅपटॉपची बॅग सांभाळत पळत येताना दिसला. पोचलात का? बरं झालं. मला वाटलं सुकामुख होते की काय. 9 वाजल्यापासून बँकेत जाऊन बसलोय. 10 वाजले तरी ऑडिटरचा पत्ता नाही. म्हटलं चांगला चान्स आहे, निदान तुम्हाला गाडीतून उतरवून तरी घेईन.
रिक्षा करून देतो आता. खरं तर रियाच्याही मनात होतं, पण नेमकी तिची मीटिंग. म्हटलं आपण तरी जाऊन येऊ. काय आज्जो, कशी आहेस? आजीच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद. नातवाशी गळा भेट झाली. तेवढ्यात रिया आलीच. मला वाटलंच होतं तू येशीलच. दोघांचेही डोळे एकमेकांशी बोलले. प्रेमाचा समभुज त्रिकोण. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू. फॅमिली मिक्सचरवाला चहा एकदम अमृताहुनी गोड झालेला. आजी एकदम मिहीर आणि रियाला शेजारी घेऊन बसली. पोरांनो, आपल्या घराण्याचे संस्कार आहेत बरं हे. खरंच आपण नात्याला जपतो बरं का. अपेक्षांचं ओझं लादायचं नाही, समोरच्याला गृहीत धरायचं नाही. तुम्ही दोघं आलात, मला खूप बरं वाटलं. सुखानं संसार करा. आता आपला वारसा चालवायला हवा पुढं. मला पणतू नाहीतर पणती मिळाल्याशिवाय मी काही इथनं जाणार नाही. रिया लाजून लांब पळाली. तेवढ्यात मिहीरचा फोन वाजला. काय, आज ऑडिटर येत नाहीयेत? मला पण सुट्टी. आजी सकट सगळ्यांचं हुर्रे. मिहीर, जाता जाता तेवढं दगडूशेठचं दर्शन घडवशील का रे? जो हुकुम माझी सरकार. गाडी निघाली. ड्रायव्हिंग सीटवर रिया, शेजारी आजी, मागे बाकीचे तिघे. गाडी बुधवार चौकांच्या ट्रॅफिकमध्ये आनंदाने अडकली. हे ट्रॅफिक तरी कोणी कुठे गृहीत धरलं होतं? बाप्पा मोरया. गृहीत ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.